नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पोलीस पथकावर हल्ला. येथील नागनाथ मंदिरातील चोरी प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या तासगाव पोलिसांच्या पथकावर तुर्ची फाटा तालुका तासगाव येथील पारधी वस्तीत जमावाने अचानक दगडफेक केली. मंगळवारी सकाळी 10:30च्या सुमारास घडलेल्या या घटनेत 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून पोलीस वाहनाचंही मोठं नुकसान झालं आहे. सुरेश भोसले, अमर सूर्यवंशी आणि संतोष माळी अशी जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर जयश्री शिवाजी चव्हाण, बबल्या पपल्या शिंदे, पूजा हिम्मत शिंदे, प्रशांत हिम्मत शिंदे सर्व राहणार तुर्ची फाटा गायरान पारधी वस्ती, अरविंद राजू चव्हाण राहणार सांडगेवाडी आणि मच्छिंद्र श्रीशैल्य चव्हाण राहणार बिलको तालुका जत अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागाव कवटे येथील नागनाथ मंदिरात काही दिवसापूर्वी दागिन्यांची चोरी झाली होती. या चोरीचा तपास तासगाव पोलीस करत होते. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुर्ची फाटा येथील पारधी वस्तीत राहणाऱ्या काहींचा या चोरीत सहभाग असल्याचा संशय पोलिसांना होता. त्या अनुषंगाने पोलीस कर्मचारी सुरेश भोसले, अमर सूर्यवंशी आणि संतोष माळी मंगळवारी सकाळी तुर्ची फाटा येथे चौकशीसाठी गेले होते. चौकशी दरम्यान संशयितांच्या घरात पोलिसांना कटावणी आणि तोंडाला बांधण्यात येणारे मास्क मिळून आले. हे साहित्य सीसीटीव्ही फुटेजमधील साहित्य मिळते जुळते असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी बबल्या शिंदे आणि प्रशांत शिंदे यांच्याकडे चौकशी सुरू केली. त्यावेळी जयश्री चव्हाण यांनी चौकशीत अडथळा आणत आमच्या लोकांची चौकशी करायची नाही असं म्हणून आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी जमली. जमावातील काहींनी पोलिसांना शिवीगाळ करत संशयितांना ताब्यात घेण्यास विरोध केला.